नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. 21 फेब्रुवारी 2017 या दिवशी पुणे महापालिकेसाठी झालेलं मतदान आज 8.25 वर्ष झाले. आता यंदा कदाचित या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात पुणेकरांच्या बोटाला 8.25 वर्षांनी या महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची शाई लागण्याची शक्यता आहे. त्याचं कारण ठरलंय ते म्हणजे पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रस्तावित प्रारूप प्रभाग रचनेची झालेली घोषणा. आता ही जी प्रभाग रचना आहे यावेळी पुन्हा एकदा 2017चीच री ओढल्याचं दिसतंय. कारण की 2017च्या निवडणुकीमध्ये देखील 4 सदस्यीय प्रभाग पद्धती होती आणि यावेळी देखील तसंच करण्यात आलेलं आहे. पण असं करताना मात्र प्रभाग रचना करताना अनेक प्रभाग असे आहेत ज्यांच्यामध्ये वेड्या वाकड्या वळणांनी तोडफोड करून अनेक नगरसेवकांची इच्छुकांची कोंडी झालेली आहे. यामध्ये काही सत्ताधारी पक्षातले देखील आहेत तर विरोधकांमधले देखील आहेत. पण हे सगळं चित्र जे आता आपण प्रभाग रचनेविषयी बोलतोय, ही प्रारूप प्रभाग रचना अजून अंतिम यायची आहे, जाहीर व्हायची. पण प्रभाग रचना ही 1 सदस्यीय असावी का 4 सदस्यीय असावी का 2 सदस्यीय असावी याच्यावरचा वाद हा काही नवा नाही, तो जुनाच आहे. आणि पुणे महापालिकेसाठी तर कायमच हा वादाचा विषय बनलेला आहे. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 52 पासून ते अगदी म्हणजे 52, 57, 62 पर्यंत बहुसदस्यीयच प्रभाग रचना आपल्याकडे होती. मग मात्र त्यानंतर 68 पासून ते अगदी 2007 पर्यंत 1 सदस्यीय प्रभाग रचना होती. पण 2012ला द्विसदस्यीय झाली आणि 2017 पासून आता पुढे ती 4 सदस्यीय होऊ लागली आहे. पण या प्रभाग रचनेच्याच माध्यमातून नेमकं ती 1 सदस्यीय असावी का 4 सदस्यीय याबाबत स्थानिक नेतृत्व असलेल्या या पक्षातील विविध नेत्यांना काय वाटतं, मतदारांना नेमकं काय वाटतं आणि अभ्यासकांचं मत काय याबद्दल कोणीतरी अभ्यास करायला हवा ना. आणि हा अभ्यास केलाय तो द युनिक फाउंडेशन पुणे यांच्या टीमनं. आणि त्यांनी नुसता अभ्यास केला नाही तर त्याचा केस स्टडी करून अभ्यास प्रकल्प अहवाल देखील प्रकाशित केलाय. आता माझ्या हातात जे पुस्तक आहे हेच ते पुस्तक आहे, ज्या पुस्तकावर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था केस स्टडी पुणे मनपा अभ्यास प्रकल्प अहवाल द्वारा द युनिक फाउंडेशन पुणे असं लिहिलं गेलेलं आहे. अर्थात या केस स्टडीमध्ये किंवा या अहवालामध्ये ज्या संशोधन टीमनं भाग घेतलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुक्ता कुलकर्णी या संचालिका आहेत द युनिक फाउंडेशनच्या. नंतर डॉक्टर विवेक घोटाळे हे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्याच जोडीला मग वरिष्ठ संशोधक केदार देशमुख, राजेंद्र भोईवार, शिवाजी मोठेगावकर आणि अली माळेगावकर यांनी याचं संशोधन केलंय. पण केवळ संशोधन करून उपयोग नाही, त्याला योग्य वरिष्ठ जाणकार लोकांचं मार्गदर्शन मिळणं देखील तितकंच गरजेचं असतं. आणि ते मार्गदर्शन यावेळी जेव्हा हे ते अहवाल प्रसिद्ध करणार होते त्यावेळी त्यांना मिळालं. त्यामध्ये राजकीय अभ्यासक प्राध्यापक सुहास पळशीकर, प्राध्यापक नितीन बिरमल आणि मानवी हक्क अभ्यासक व कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं. आता याच मार्गदर्शकांपैकी एक मार्गदर्शक अर्थातच डॉक्टर नितीन बिरमल जे CSDS दिल्लीचे राज्य समन्वयक आहेत, शिवाय राज्यशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक म्हणून देखील ते कार्यरत होते. आज त्यांच्याकडूनच आपण या संपूर्ण केस स्टडीचा हा भाग जाणून घेणार आहोत आणि नेमकं प्रभाग रचनेविषयीची माहिती विचारणार आहोत. माझ्यासोबत आता स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर नितीन बिरमल सर. बिरमल सर, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. अर्थात मी एवढे सगळं समराईज करण्यामागचं कारण एकच की पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना हे कळायला पाहिजे की नेमका विषय काय आहे आणि नेमकं यामध्ये काय दडलेलं आहे. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे, जेव्हा ही सगळी संशोधन टीम द युनिक फाउंडेशन एक केस स्टडी करून या प्रभाग रचनेविषयी तुमच्याकडे आली आणि या संदर्भात तुमचं मत काय जाणून घ्या असं वाटलं, त्यावेळी पहिल्यांदा तुमच्याकडे या केस स्टडीकडे बघून तुम्हाला काय वाटलं?
हा जो प्रभाग रचनेविषयीचा अभ्यास आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रश्न उपस्थित त्यांच्या मनामध्ये होते. एक म्हणजे एखाद्या भौगोलिक भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी किती लोकसंख्येला किती प्रतिनिधी असावेत, हा एक त्यामधला मुद्दा होता. आणि प्रभाग रचनेमध्ये जर एकापेक्षा जास्त नगरसेवक असतील आणि त्याची हद्द मोठी असेल, तर लोकांना काय अडचणी येतात किंवा लोकांना त्याचे काही फायदे वाटतात का काही तोटे वाटतात, हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण हाती घेण्यामध्ये आलं. हे सर्वेक्षण करत असताना त्या युनिक फाउंडेशनचे जे अभ्यासक आहेत त्यांनी तीन पद्धतीने लोकांपर्यंत गेले किंवा तीन प्रकारच्या वस्त्यांमध्ये ते गेले, जिथं अत्यंत कमी जागेमध्ये खूप लोक राहतात, अशी अधिक घनता असलेल्या लोकसंख्या, स्लम एरियामध्ये स्लम म्हणजे झोपडपट्टींमध्ये काय परिस्थिती आहे. दुसरं म्हणजे ज्या पेठा आहेत पुणे शहरामधल्या, आणि तिसरं म्हणजे जो व्यवस्थितपणे आखून रेखीव अशा पद्धतीने विकसित झालेला जो भाग आहे, जो आर्थिकदृष्ट्या जिथं किंवा उच्च मध्यम वर्गातले लोक राहतात, अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या संमिश्र वस्त्यांमध्ये जाऊन हा अभ्यास करण्यात आला आणि त्यातून जे काही निष्कर्ष आले ते त्यांनी त्या पुस्तकांमध्ये मांडलेले आहेत. अच्छा, म्हणजे एकूण साधारण 300 मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. हो. अशा 3 बायफर्केट करून वेगवेगळे वर्ग. आता यामध्ये पहिला प्रश्न हाच आहे की त्यांच्यानंतर तुम्ही टक्केवारी देखील त्यांनी त्या अभ्यासकांनी काढलेली आहे. तर त्यामध्ये जी काही निरीक्षणं नोंदवली त्या एक एक निरीक्षणावर आपण बारकाईने जाऊयात. उदाहरणार्थ मतदार सर्वेक्षणात असं आढळून आलंय की 47% मतदार म्हणतायत की बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एका नगरसेवकाचा वॉर्ड असावा, म्हणजे एक सदस्य प्रभाग पद्धती. का असं का वाटलं, असं का घडते? आणि आता तर प्रभाग रचना नेमकं बहुसदस्यकडेच वळलेली आहे. नगरसेवक एक असल्याने, कारण नगरसेवकाचं जे स्थान आहे ते तुमच्या लोकेशन प्रमाणे वेगळ्या परिस्थितीमध्ये त्याचं तुमच्या व्यक्तीच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये असतं, कारण तो लोकप्रतिनिधी असतो. तो अतिशय आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गातील जे लोक असतात त्यांना वैयक्तिक आर्थिक मदत करणं, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या घरात कोणतरी आजारी असेल, त्याचं हॉस्पिटलचं बिल भरणं किंवा शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणं, इथपासून विविध प्रकारची कामं त्याला करावी लागतात, लोकांपर्यंत पोचावं लागतं. त्यामुळे अशा कनिष्ठ वस्तीमध्ये राहणारे किंवा आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न गटातल्या लोकांना असं वाटतं की आपल्याला जर नगरसेवकाकडे आपले प्रश्न घेऊन जायचे असेल तर तो एक असलेला कधीही चांगला, कारण तो एक घरातला सभासदासारखा असतो. ही पूर्वीपासूनची परंपरा आहे. आणि दुसरा जो आर्थिकदृष्ट्या जो उच्च गटातला वर्ग आहे त्याला महापालिका ज्या सुविधा देतात, सार्वजनिक म्हणजे रस्ते असतील, कचरा असेल, पाणी पुरवठा असेल, इत्यादी सुविधा आहेत, त्याच्यापुरता त्यांचा संबंध येतो. याच्यापेक्षा तो त्यांच्या खाजगी जीवनामध्ये जात नाही. म्हणून तुम्हाला असं दिसेल की गटनिहाय, आर्थिक गटनिहाय वेगळी मतं आहेत आणि त्यातला जो कमी उत्पन्न गटातला जो भाग आहे, जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की हा एकच असावा, की आम्हाला माहिती असलं पाहिजे की या नगरसेवकाकडे गेलं की आपली जे काही अडचणी आहेत त्या सोडवल्या जातील. आणि म्हणून मला असं वाटतं की जवळजवळ 47% लोकांना असं वाटतं की हा नगरसेवक हा आपल्या एकच असावा, हा 4 नसावे. अच्छा, आणि मुळातच म्हणजे प्रभाग रचना जर ती 4 सदस्य असेल किंवा एकापेक्षा जास्त सदस्य असतील तर नागरिकांना प्रश्न मांडताना देखील अडचणी येतात आणि तशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले. असे कोणते प्रश्न होते जेणेकरून 4 सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये नगरसेवक निवडून आले आणि मग मात्र अडचणी निर्माण झाल्या? असं आहे की स्थानिक पातळीवरचं जे शासन आहे त्याला नेहमी असं म्हटलं गेलं सुरुवातीपासून स्वातंत्र्यानंतर की हा एक लोकशाहीचा प्रयोग आहे. स्थानिक पातळीवर लोकशाही आपल्याला लोकांपर्यंत न्यायची आणि लोकांपर्यंत सत्ता न्यायची. लोकशाहीचं विकेंद्रीकरण किंवा म्हणजेच काय तर सत्तेचं विकेंद्रीकरण, लोकांपर्यंत सत्ता न्यायची. लोकांना ही जाणीव व्हायला पाहिजे की आपल्याकडे राजकीय सत्ता आहे आणि त्याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. तर ज्यावेळेला प्रभाग रचना 4 सदस्यीय असते किंवा 4 सदस्य ज्या व्यवस्थेमध्ये असतात त्याच्यामध्ये लोकांना अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून आम्ही साधे प्रश्न विचारले की तुम्हाला प्रभागाचं नाव माहिती आहे का? तर बऱ्याच लोकांना माहीत नाही. प्रभागाच्या रचना माहिती आहेत का? माहीत नाही. क्षेत्रीय कार्यालय आहे माहिती आहे का? तर माहीत नाही. 4 नगरसेवकांची नावं माहिती आहेत का? माहिती नाही. आणि पुढे जाऊन आम्ही असं विचारलं की जे तुमचे नगरसेवक निवडाले त्यांचे पक्ष सांगा, तेही अनेकांना सांगता आले. त्यामुळे याचाच अर्थ असा आहे की 4 सदस्य असणारी प्रभाग रचना ही
जो लोकशाहीचा प्रयोग आहे त्याच्या जवळ न जाणारी, तर त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एक प्रकारचं अंतर निर्माण करणारी आहे, असं काही असं चित्र निदान या सर्वेक्षणामधनं तरी दिसतं. बरं, आता तुम्ही म्हणाल की नगरसेवकांची नावं पण त्यांना सांगता आली ना, इतकी परिस्थिती वाईट आहे. एक जर व्यक्ती असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीचं नाव सगळ्यांच्या तोंडावर राहतं. पण मला एक असा एक प्रश्न विचारावा असं वाटतो की एकच व्यक्ती असेल मग ती अर्थातच कुठे ना कुठेतरी डिक्टेटरशिपकडे पण वळू शकते, किंवा मग ज्याला आपण म्हणतो अगदी बिनविरोध इथपर्यंत, किंवा मग त्याचं प्राबल्य वाढू शकतं आणि इतरांना वर अन्याय होतो. म्हणजे एकच व्यक्ती कंटिन्यू जर तशीच राहिली, किंवा मग त्यामध्ये काही आपण म्हणतो ना आपण की अपप्रवृत्ती असणारे लोक देखील निवडणुकीमध्ये उतरू शकतात आणि सामदंड भेद याचा सगळा वापर करून आपण एक नगरसेवक आपणच होऊ आणि मग झाल्यानंतर पाहिजे ते करता येऊ शकतं. अशा देखील गोष्टी घडू शकतात. म्हणजे याच्याकरताच आपल्याकडं दर ज्या 5 वर्षांनी निवडणुका होतात त्यात पहिलाच भाग असा केलेला आहे की निवडणूक आयोगाला पूर्वीपासून अधिकार आहे की वॉर्डाची फेररचना करून जुना भाग हा पूर्णपणे तसा न ठेवता त्यात काही नव्याने भाग जोडला जावा. त्याचं कारणच ते आहे की काय म्हणतात त्याला, एकाच व्यक्तीकडं राजकीय सत्ता सातत्याने जाऊ नये आणि मग तो लोकांना त्याच्यावर नियंत्रण करता आलं पाहिजे. आणि म्हणून अर्थातच एक सदस्य पद्धतीमध्ये ज्यावेळेला दुसऱ्यांदा निवडणूक होते त्यावेळेला आधी निवडून आलेला नगरसेवक हा दुसऱ्यांदा ज्यावेळेला सामोरा जातो त्यावेळेला साहजिकपणे त्याला 30 ते 40% नवीन मतदारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे ते नियंत्रण सोपं जातं. 4 सदस्य जर असतील तर नियंत्रण करणं उलट अवघड जातं आणि एक सदस्य असेल तर लोकांना नियंत्रण करणं सोपं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्वीचं जर आपण पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा जर आकडेवारी आपण पाहिली तर असं साधारणपणे दिसतं की 40 ते 50% नगरसेवक नव्याने निवडून येतात प्रत्येक निवडणुकीमध्ये. आता प्रभाग सिस्टीममध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर सातत्याने निवडून येण्याचं प्रमाण कमी आहे. मला वाटतं पिंपरी चिंचवडचा एक अभ्यास आहे त्याच्यामध्ये एक वॉर्ड आणि एक नगरसेवक किंवा एक प्रभाग आणि एक नगरसेवक किती वेळा निवडून आला याचं प्रमाण जर आम्ही असं पाहिलं तर असं एक दिसलेलं आहे की एक नगरसेवक 5 वेळा निवडून येण्याचं प्रमाण आहे आणि ती संख्या कमी आहे. तर साधारण 2 पेक्षा जास्त वेळा निवडून येत नाहीत असं साधारण चित्र दिसतं. याचाच अर्थ असा आहे की लोकांना नियंत्रण करणं सोपं आहे एक सदस्य पद्धतीमध्ये आणि लोक ते करू शकतात. लोकांना त्याची जाणीव आहे की जर आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा जर चांगल्या पद्धतीने काम करत नसेल तर त्याला बदललं पाहिजे आणि ते आपल्याला बदलता येतं याची जाणीव त्यांना असते. बरोबर. ही ही बहुसदस्यापर्यंतचा प्रवास का करावा लागला? याच्या 2 गोष्टी आहेत. 1992 नंतर म्हणजे महाराष्ट्रात 73व्या घटनादुरुस्तीच्या पूर्वी शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे स्थानिक संस्थांमध्ये आणलं. ते अर्थातच 33% होतं. परंतु ते आरक्षण आल्यानंतर निवडणुकीमध्ये लॉटरी पद्धतीने वॉर्ड निवडले जात असत की निवडणुकीपूर्वी वॉर्ड ठरवताना की कोणत्या वॉर्डात महिला आरक्षण असेल आणि त्या महिला आरक्षणाचा जर वॉर्ड एखादा झाला तर साहजिकपणे तिथलं जे आधीचं नेतृत्व असेल आणि ते जर पुरुष नेतृत्व असेल तर त्याच्यावर काही बंधनं येत होती. म्हणून त्याला पर्याय असा करण्यात आला की एक पुरुष आणि एक महिला असा 2 सदस्यीय वॉर्ड असावा. आणि ह्या अभ्यासामध्ये देखील अनेक अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की राजकीय नेत्यांनी असं म्हटलं की 2च असावेत म्हणजे महिला आरक्षणाचा प्रश्न सुटेल. आणि दुसरा भाग असा आहे की ओबीसी आरक्षण आल्यानंतर मग पुन्हा एकदा तिची लॉटरी सिस्टीम आली आणि मग लॉटरी सिस्टीममध्ये कोणता वॉर्ड आरक्षणाला जाईल याची काही खात्री नाही. आणि म्हणून मग पुन्हा एकदा जर एक सदस्य वॉर्ड असेल आणि एखाद्या नगरसेवकाने आधी काम केलं असेल आणि तो ओबीसी नसेल तर त्याचा वॉर्ड जर पुढच्या वेळेला ओबीसी राखीव जागे अंतर्गत गेला तर त्याला निवडून येण्याचे प्रश्न निर्माण होतात. त्याला शेजारच्या वॉर्डात शिफ्ट करायची संधी असते असं आपण म्हणतो, पण ते इतकं सोपं नसतं. आणि म्हणून मला वाटतं की ही प्रभाग पद्धती आली. आणि मला वाटतं की तुम्ही 2012 म्हणताय पण माझ्या माहितीप्रमाणे 2007ला सुद्धा 2007च्या निवडणुकीमध्ये आणि 2002च्या निवडणुकीमध्ये सुद्धा पॅनल पद्धती पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होती. आणि त्याचं कारण म्हणजे ओबीसी आरक्षण आणि महिला. बरोबर. म्हणजे आता ओबीसी आरक्षण आणि महिला आरक्षणामुळं राजकीय पक्षांनी हा तोडगा काढला शोधून की आता ही बहुसदस्यीय करणं गरजेचं आहे. आणि दुसराही भाग असा आहे की पूर्वी जे वरिष्ठ राजकीय नेतृत्व आहे म्हणजे राज्य पातळीवर जे नेतृत्व करणारे आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फारसे ते रस घेत नसेल त्याच्या निवडणुकांमध्ये की त्यांचं जे काही स्थानिक कार्यकर्ते आहेत ते निवडणुकीला उभे अनेक वेळेला तर पक्षाच्या तिकिटावर उभं न राहणं किंवा पक्षांनी त्या निवडणुकीत न पडणं अशा सुद्धा
अशा पद्धतीने सुद्धा ह्या निवडणुका लढल्या गेल्या. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये नागरी संघटना ही प्रसिद्ध होती. नागरी संघटनेनी तर महापालिकेमध्ये राज्य देखील केलेलं. आता त्यावेळेला असं होतं की पक्षविरहित निवडणुका लढवायच्या. म्हणजे का तर कार्यकर्त्यांमध्ये भांडणं नको. कारण त्या काळामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव हे एक मुख्य केंद्र होतं नेतृत्व पुढे येण्याचं. मग ती भांडणं नको की तू ह्या पक्षाचा हा पक्षाचा, आणि म्हणून प्रत्येकाने आपापलं अपक्ष उभं राहावं आणि निवडून यावं आणि तो नगरसेवक म्हणून राहील. पण हळूहळू एका व्यक्तीकडं शहराचं नेतृत्व देण्याची प्रवृत्ती ही पुणे महानगरपालिकेमध्ये 1980 नंतर सुरू झाली. ह्या सुरू होण्याच्या प्रक्रियेमध्ये असं लक्षात आलं की शहराचं राजकारण हे फक्त स्थानिक संस्था आणि लोकांना सुविधा देणं इथपर्यंत नसून शहरं ही आधुनिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यासारखं शहर असेल, ठाणे असेल किंवा मुंबई असेल तर एक मोठी इन्व्हेस्टमेंट सेंटर झालेले आहेत. आणि इन्व्हेस्टमेंट सेंटर होत असताना तिथलं रिअल इस्टेट मार्केट हे आपल्या ताब्यामध्ये कसं राहील हे वरिष्ठ नेतृत्वाला ते आवश्यक वाटू लागलं. म्हणजे उदाहरणार्थ डेव्हलपमेंट प्लॅन कसा असावा पुणे महानगरपालिकेचा हा लोकांना कोण विचारत नाही. ते वरिष्ठ नेतृत्व ठरवतं की काय असेल, कुठं रस्ते असतील आणि कुठं काय असेल ते. तर हा जो सगळा भाग आहे याच्या भागामधून स्थानिक नगरसेवकांना वॉर्डापुरतंच मर्यादित ठेवणं यासाठी पक्षपद्धती आणली, ही प्रभाग पद्धती आणली. प्रभाग पद्धतीचा एक फायदा पक्षांना असा होतो की पक्षाच्या चिन्हावर निवडून येणारा उभा राहणारा उमेदवार याची निवडून येण्याची संधी ही अधिक असते. कारण 60 ते 70 हजार मतदारापर्यंत एकट्याने पोहोचणं हे काही सोपं काम नाही. चिन्हावर फोकस होतो. मग चिन्हावर फोकस होतो आणि मग निवडणुकीमध्ये तुम्हाला एक पॅनेल एक चिन्ह हे सोपं जातं. आणि मग काही वेळेला काय होतं की ह्याचा त्रास मतदारांना होता. आणि म्हणून अनेक सर्वेक्षणामधल्या तिन्ही लोकेशन मधल्या मतदारांनी असं नोंदवलंय की आम्हाला 4 मशीनवर मतदान करणं अवघड जातं. ईव्हीएम आम्हाला गोंधळ होतो की आम्हाला काही चॉईस राहत नाही. मग सर्वसाधारण त्यावेळेला मतदानाला जाणारा जो मतदार असतो तो ज्या वेळेला त्या बॅलेटच्या समोर उभा असतो त्यावेळेला त्याच्यावर इतकं प्रेशर असतं की त्याला पटकन तिथनं बाहेर पडायचं असतं. आणि मग त्यावेळेला तो काय करतो की पक्षचिन्ह सोपं लक्षात ठेवायला सोपं जातं. उमेदवाराची नावं, त्याचं चिन्ह, म्हणजे 4 उमेदवार 4 चिन्ह 4 मशीन, मग त्याचे 4 व्हीव्हीपॅट जोडलेले, एवढं सगळं करणं हे त्याला अवघड जातं. त्यामुळे तो सरळपणे एका मशीनवर 4ही मशीनवर एक चिन्ह निवडणं त्याला सोपं जातं. आणि यातून काय होतं की केंद्रीय वरिष्ठ नेतृत्व जे आहे राज्य पातळीवरचं त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र जातात आणि नगरसेवकांचे अधिकार मर्यादित होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय पक्षांना खालून चॅलेंज मिळू नये. म्हणजे त्या नगरसेवकाच्या वरती असणारं राजकीय नेतृत्व म्हणजे आमदार, त्याच्यावरती असणारे अनेक नेते यांना कुठेही आव्हान मिळू नये, ते खाली मर्यादित राहावं यासाठी ही प्रभाग पद्धती राजकीय पक्षांना सोपी ठरते. बरोबर. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा गिरमळ सर, खरं म्हणजे अशा ज्या सदस्य प्रभाग रचना आहेत त्याचा फायदा पक्षांना आपला पक्ष वाढवण्यासाठीही होतो. उदाहरणार्थ जर एकच पॅनल आहे, एका पक्षाचे 4 उमेदवार उभे आहेत तर साहजिकच त्याचं चिन्ह हे लोकांपर्यंत जास्त लोकांच्या माध्यमातून पोहोचते, उमेदवारांच्या माध्यमातून पोहोचते, तेवढा प्रचार प्रसार पण केला जातोय. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही मगाशी एक मेन्शन केलात मुद्दा, स्थानिक पातळीवरचं नेतृत्व हे वरती येऊन आपल्याला त्रासदायक ठरू नये यासाठी त्याला तिथल्या तिथे दाबण्याचा एक चांगला पर्याय म्हणजे हा पर्याय ठरू शकतो. पण याच्यात जी गळचेपी जी होते ती खरी म्हणजे मतदाराची होते. त्याला निवडून द्यायचा आहे जो कोण उमेदवार आहे तो त्याच्या पक्षात असेलच असं नाहीये किंवा त्याच्या मनातला असेलच असं नाहीये. त्याला तो काही वेळा पक्षाचा आहे म्हणून विचार करेल तर काही वेळा तो कामाचा आहे असं म्हणूनही विचार करेल. अशावेळी मात्र तो वोटिंग करताना एक ईव्हीएम असावी असा विचार जास्त करू शकतो. आणि मग मात्र अख्खच्या अख्खं पॅनल, जसं आपण मगाशी मुलाखतीच्या आधी चर्चा केली की अख्खच्या अख्खं पॅनल निवडून येण्याची क्षमता फार कमी असते. जसं 2017 मध्ये भाजपच्या 14 ठिकाणी 14 प्रभागांमध्ये 41 पैकी 4च्या 4 उमेदवार सदस्य निवडून आले. म्हणजे 1456 नगरसेवक तर भाजपचे इथंच झाले. पण 7 प्रभागांमध्ये तिथं 0 आलेलं आहे, भोपळा मिळालेला आहे. मग हे असं का होतं? अशी परिस्थिती का निर्माण होते? त्याच पक्षाचे काही प्रभागांमध्ये 4च्या 4 येत आहेत, त्याच पक्षाचे काही प्रभागांमध्ये 0 येत आहेत.
त्याचं कारण असं आहे की उमेदवार तुम्ही जो निवडता तो प्रत्येक वेळेला तुमच्या पक्षाचा असतोच असं नाही. म्हणजे काही वेळेला काय होतं की दुसऱ्या पक्षाकडून आयात केलेले उमेदवार निवडायचे, इनकमिंग जुने नगरसेवक घ्यायचे किंवा आपल्याला जर उमेदवार समजा एक भाग आहे पुण्यात 23 गावं नव्याने समाविष्ट झाली, त्या भागात भाजपकडे उमेदवार नसतील किंवा काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर ते काय करतात त्या भागात जे कार्यकर्ते आहेत जे गेले 5 वर्ष 10 वर्ष काम करतायत त्याच्यापैकी मग प्रत्येक जण इच्छुक असतो, तो वेगळ्या पक्षांकडे तिकीट मागतो. मग त्याला जर तिकीट नाही मिळालं तर मग असे जे आहेत ज्याला या पक्षात तिकीट नाही मिळत तो दुसऱ्या पक्षात जातो आणि त्या दुसऱ्या पक्षाचा उमेदवार होतो. पण त्याचं प्रभाव क्षेत्र तर कायम असतं. त्याची काही स्वतःची हक्काची त्यांनी काही 5-10 वर्ष काम करून जी काही 15-20 हजार मतं जोडलेली असतात त्याच्या बळावर तो ज्या पक्षामध्ये असतो त्याच्या विरोधी पक्षातल्या उमेदवारांबरोबर सुद्धा साठवलोटं करून निवडून येऊ शकतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्या प्रभाग पद्धतीमध्ये संपूर्ण पॅनल न येण्याची कारणं ती आहेत की क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते. त्याचं कारणच असं आहे की कोणताही असा एक उमेदवार नसतो की ज्याचे संपूर्ण 60,000 मतदारांपर्यंत जाईल एवढी ताकद आहे बरोबर किंवा प्रभाव आहे. आणि प्रभावाचे अनेक घटक असतील तरी त्याची ताकद नसते तेवढी, कारण मग तो असा असेल तर तो विधानसभेला उभा राहील ना, तो नगरसेवकाला उभा राहील. मग त्याची ताकदच मुळात 15-20 हजार मतांची आहे. मग तो काय करतो इकडं तिकडल्यांची बरोबर तो कॉम्प्रोमाइज करतो आणि म्हणून ते 4 उमेदवारांचं पॅनेल आतून एकसंघ किती आहे त्याच्यावर त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यात जर गडबड असेल तर क्रॉस वोटिंग होऊन 2 ह्या पक्षाचे किंवा 3 ह्या पक्षाचे 2 ह्या पक्षाचे असं होऊ शकतं. बरोबर. आता मगाशी जे सरांनी सांगितलं की 4 ईव्हीएम मशीन बद्दल लोक काय म्हणतात, मतदार काय म्हणतात, पुणेकर काय म्हणतात, आणि या केस स्टडी पुणे मनपाशी संबंधित आहे. तर यामध्ये 4 ईव्हीएम मशीन ऐवजी एका मशीनवर मतदान करणं सोयीचं जातं असं 89% मतदार म्हणतात. म्हणजे विचार करा उरलेले फक्त आणि फक्त 11% लोक आहेत की ज्यांना 4 ईव्हीएम मशीन नकोय, म्हणजे हवी आहे किंवा असली नसली तरी काही फरक पडत नाही, पण 89% लोक असं म्हणतात की आम्हाला 1 ईव्हीएम मशीन असेल तर ते सोपं जाईल. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा सर की वॉर्ड सभा जी अत्यंत महत्वाची असते, जिथे लोकप्रतिनिधींनाच नागरिक प्रश्न विचारतात, सूचना देतात. म्हणजे तिथे प्रत्यक्षात लोकांनी, कारण की लोकांनीच लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य असं आपण त्याला लोकशाही म्हणतो. पण आमच्या पुण्यात वॉर्ड सभा किती झाल्यात? प्रत्येक वॉर्डात वॉर्ड सभा होते का? बरं, अध्यक्ष तरी आहेत का वॉर्ड सभेचे? बरं, वॉर्ड सभा म्हणजे तरी काहीतरी नागरिकांना माहिती आहे का? इथपर्यंत देखील परिस्थिती, आणि तसा देखील ह्याचा अभ्यास झालेला आहे. तर मला हे जाणून घ्यायचं आहे, वॉर्ड सभेबाबत एवढी उदासीनता पुण्यासारख्या ठिकाणी काय? त्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो उपस्थित केला तो करतो मी. जो 4 मशीन आणि 89% लोकांना असं वाटतं की मशीनवर मतदान करणं अवघड आहे. पूर्वी सुद्धा ज्या वेळेला मशीन नव्हते त्यावेळेला सुद्धा 4 उमेदवार पुण्यामध्ये लोकांनी निवडून दिले. पण त्यावेळेला एक चांगली गोष्ट काय होती, मतदाराच्या दृष्टीने लक्षात ठेवणं, रंग म्हणजे ओपनचा रंग वेगळा, महिलाचा वेगळा, ओबीसीचा वेगळा, एससीचा वेगळा, तो बॅलेट पेपर त्याला जे द्यायचे त्याच्यावर रंग, आणि तो रंग लक्षात ठेवायचा की ह्या रंगाच्या बॅलेटवर इथं शिक्का मारायचा. पण ते मशीनवर ती सोय नाही. बरोबर. त्यामुळे ते अजून अवघड होतं. आणि वॉर्ड सभेचा मुद्दा असा आहे की 73व्या घटनादुरुस्तीमध्ये जसं ग्रामीण स्थानिक संस्थांना ग्रामसभेची तरतूद आहेत आणि त्या बऱ्यापैकी आपल्याकडे होताना दिसतात. अगदी महिला ग्रामसभा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतात. परंतु शहरामध्ये वॉर्ड सभा ही जी आहे ही जी तरतूद आहे हेच लोकांना माहीत नाही, आणि ती यशस्वीपणे राबवली जायला पाहिजे. अन्यथा जो आपण लोकशाहीचा अर्थ म्हणतो तो तिथपर्यंत जात नाही. कारण लोक कामं सुचवत नाहीत, लोक ठरवत नाहीत त्या वॉर्डात काय काम करायचं, कोणती डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करायची. रेग्युलर मेंटेनन्स सोडून द्या, म्हणजे काय ड्रेनेज लाईन असेल वगैरे, पण नव्याने जी कामं करायची ती कामं कोणती करायची ह्याच्यामध्ये लोकांचं नियंत्रण काहीच नाही, ते नगरसेवक ठरवतात. बरं, दुसरं असं की ते नगरसेवक त्यांच्या हिताच्या बाजूने, म्हणजे त्यांना मतं मिळालेला भाग किंवा त्यांना मतं मिळतील भविष्यामध्ये असा भाग, ह्या भागात ते काम जास्त करतात, इतर भागात ते काम कमी करतात. म्हणजे एखाद्या भागात जर त्यांना मतदान कमी झालेलं असेल तर त्या भागात ती कामं होत नाही. अशा वेळेला वॉर्ड सभेचा फायदा असा होतो की वॉर्ड सभेमध्ये लोक कामं सुचवतात की ही कामं व्हायला पाहिजे. दुसरं असं की लोकांचं बजेट ही पुणे महानगरपालिकेमध्ये पूर्वी एका आयुक्तांनी कल्पना राबवली होती
त्याला मर्यादित त्यांनी काही फंड्स दिलेले आहेत, पण ती चांगली संकल्पना आहे. त्याचे फंड जर वाढवले तर लोक सांगतील की आमच्या ह्या वॉर्डामध्ये अमुक पद्धतीची कामं करा, त्याला आर्थिक तरतूद करा आणि ती वॉर्डाचं जे काही बजेट आहे, जे क्षेत्रीय कार्यालयांचं जे बजेट आहे त्या बजेटनी लोकांनी सुचवलेल्या कामाला काही तरतुदी मिळतील आणि त्याच्यातनं लोकांचाही दोन्ही गोष्टी होतील, लोकांचा रसही वाढेल आणि लोकांना ही जाणीवही होईल की आपण ह्या ज्या काही संस्था आहेत याच्यामध्ये जो काही ह्या संस्था जो कर गोळा करतात कोट्यावधी रुपयाचा, त्याच्यामध्ये काही खर्च करण्याची संधी आपल्यालाही मिळते. आणि म्हणून मला वाटतं की वॉर्ड सभेबद्दल आपल्याकडे काही फारसं होत नाही. सर्वेमध्ये असं लक्षात आलेलं की लोकांना माहितीच नाही वॉर्ड सभा. त्याच्यामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि ज्या भागात झालं, मला वाटतं की काही भागात त्या सहकार नगर वगैरे भागामध्ये त्या झाल्या, त्याच्यातनं नगरसेवक आणि मतदार यांच्यात भांडणही झाली, कारण तो प्रश्न विचारला लोकांनी. बरोबर. त्यामुळे याच्या बातम्या आलेल्या आहेत वर्तमानपत्रामध्ये की अशा अशा भागामध्ये वॉर्ड सभेमध्ये मोठी भांडणं झाली काय वगैरे असंही झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती एक भीतीमुळे जशा ग्रामसभा असतात तशा वॉर्ड सभा तसं व्हायला पाहिजे, पण ते होत नाही. सर आणखी एक दोन शेवटचेच प्रश्न. आता असे काही प्रभाग आहेत ज्या प्रभागांमध्ये अक्षरशः लचकेतोड झालेली आहे, तोडाफोड करताना वेडी वाकडं केलेलं आहे, नैसर्गिक सीमारेषा ओलांडण्याची हद्द केलेली आहे, म्हणजे अशी परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 15 मांजरी बुद्रुक 17.5 नळी या प्रभागाची रचना करताना नदीची हद्द ओलांडण्यात आली आहे. या प्रभागात खराडीच्या भागाची लचकेतोड करून पुढं सोलापूर हायवेची हद्द तोडून प्रभाग करण्यात आला आहे. आणखी अशी काही उदाहरणं आहेत. प्रभाग क्रमांक 5 विमाननगर लोहगाव हा जवळपास 10 ते 15 किलोमीटरची हद्द असलेला प्रभाग आहे, पण या प्रभागात विमानतळ नगर हायवे यांचा हद्दीत केराची टोपली दाखवण्यात आली आहे. या प्रभागात एका ठिकाणी नगर रस्त्याची हद्द ओलांडून सोमनाथ नगरचा भाग घेण्यात आलाय, तर पुढे या प्रभागाची संलग्नित खोळेवाडीला तोडून तो नगर रस्त्याची हद्द तोडून प्रभाग क्रमांक 4 खराडी वाघोली याला जोडण्यात आलाय. हे काय आहे? म्हणजे मला हे समजेनाच की आता नगर जे उमेदवार असतील त्यांची इतकी दमछाक होणार आहे की त्यांनी कुठं आणि कसं जायचं. म्हणजे आता मला जर मुळा मुठा ओलांडून माझा पुढचा तिकडचा भाग असेल तर मी आता काय म्हणजे काय म्हणते काय पोहून जायचं, मी आता काय करायचं काय नाही. म्हणून तर त्याला उत्तर जे आहे प्रभाग सिस्टीम पद्धतीमध्ये राजकीय पक्षांनी त्याला उत्तर शोधलेलं आहे. ते जे 4 उमेदवार देतात ते काय करतात, जर भौगोलिक दृष्ट्या ते स्वतःच त्या वॉर्डाचे 4 भाग करतात आणि ते भौगोलिक दृष्ट्या सलग असतात आणि ते 4 भागातले 4 उमेदवार देतात आणि मग हा उमेदवार एक जो असतो तो दुसऱ्या किंवा 2 किंवा 3 किंवा 4 मध्ये जात नाही. तो म्हणतो तुमची मतं मला फिरवा, मी माझी मतं तुम्हाला फिरवतो पॅनल सिस्टीम मध्ये. असं असल्यामुळे म्हणजे भौगोलिक सलगता जरी तिथे दिसत नसली तरी कागदावर दिसत नसली तरी राजकीय पक्ष काम करताना ते निवडून आलेले सदस्य वाटून घेतात की मी ह्या भागातनं निवडून आलेलो आहे, हा भागातलं मी सगळ्या लोकांच्या तक्रारी निवारण करेल, इथली कामं मी करेल आणि तुम्हाला निवडणुकीमध्ये आपण आपल्या पक्षाला मतही मिळवू त्याच्यामध्ये, असं जे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की भौगोलिक सलगतेचे नियम किती पाळलेत हे अनेक वॉर्डाबद्दल काही प्रश्न उपस्थित होतील, परंतु राजकीय पक्षांना त्याचं काही हे नाही, म्हणजे त्याचं काही फारशी काळजी ते करत नाहीत, कारण ते उमेदवार देताना असे 4 भागातले देणार, नाहीतर लोक असे देतील ना. बरोबर. उमेदवार हा लोकांची रेंज, मांजरी मधला माणूस हा 17.5 नळीमध्ये 3 किलोमीटर राहणारा उमेदवार ओळखतच नसतो, तो मांजरीतलाच उमेदवार ओळखतो. म्हणून मग मांजरी मधला एक उमेदवार द्यायचा, एक 17.5 नळी किंवा इतर 2 भागातले, आणि मग त्यांचे मिळून ते पॅनल आणि तो एक चिन्ह याच्या पद्धतीने ती निवडणूक लढवली जाते. म्हणजे राजकीय पक्ष जुळवाजुळव बरोबर करतात. मग ते तिकडे देतात तशी देणार. नुकतं भौगोलिक सलगता नाही, मी तर असं म्हणेल काही आता तुम्ही ह्याचा उल्लेख केला जय जवान नगर आणि हा जो वॉर्ड आहे, पूर्वी तिथे शिवसेनेचे 4 लोक निवडून आले होते. आता प्रश्न असा आहे की तो भौगोलिक सलगता असणारा वॉर्ड होता, बरोबर, जय जवान नगर. तिथलं शिवसेनेचे 4ही नगरसेवक निवडून आले, पण आता त्यांची दमछाप का होणार आहे तर ते तुकडे पडलेले आहेत त्यांचे. मग आता तुकडे पडल्यानंतर नुसते भौगोलिक सलगतेचे तुकडे पडत नाहीत पुण्यामध्ये, तर काही ठिकाणी जात समुदायाचेही पडतात. आणि मग जात समुदायाचं काय करायचं, मग ते मुस्लिम असतील कोंडव्यातले किंवा अनुसूचित जातीतले जिथं कॉन्स्टिट्यूशन आहे तिथं समजा रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सी झाली SC ला तर ते ठीक आहे, परंतु SC ची कॉन्स्टिट्युन्सी मधली वोट ही स्टेशन मधला जो उमेदवार आहे ती त्यांनी कशी मिळवायची किंवा ह्याची मतं त्याला कशी फिरवायची याची उत्तर राजकीय पक्षांकडे असतात. सर म्हणजे आता जसं तुम्ही म्हणाल भौगोलिक सलगता याची तर पूर्ण विल्हेवाट लागली, दुसरी गोष्ट लोकसंख्या नुसार समान मतदार याची वाट लागलेली आहे.
आता याच्यावर राजकीय पक्षांकडे अस्त्र आहेत, ते बरोबर ते शोधतात. तर अगदी माझा एक शेवटचा प्रश्न, तो अत्यंत महत्वाचा आहे. आता या प्रभाग रचनेविरोधामध्ये काही पक्षांनी कोर्टात दाद मागायचं ठरवलेलं आहे. शिवाय निवडणूक आयोगाकडे देखील दाद मागायचं ठरवलेलं आहे. भले ही प्रस्तावित प्रारूप प्रभाग रचना आहे. 4 सप्टेंबर पर्यंत हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत. मग सुनावणी असतील, छाननी होईल आणि फायनल होईल. हे सगळं जरी असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा विषय मिटवला गेलेला आहे. त्यामुळे निवडणुका लवकरात लवकर घ्या असंही म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटते की या सगळ्या प्रकारामुळे आता या प्रभाग रचनेमुळे देखील घोडं अडू शकतं आणि निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, का निवडणुका वेळेत होतील? नाही, प्रारूप जे तयार करतात महापालिका पातळीवर, आता त्यांना तो अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही फार कायदेशीर तरतुदी ओलडून त्यांनी ते केलेलं आहे असं काही नसतं. काही ठिकाणी असं होऊ शकतं की त्या हरकतींमध्ये काही हे असेल, तथ्य असेल, होऊ शकतं असं. सर, आणखी एक महत्त्वाचा आणि शेवटचाच प्रश्न आता, म्हणजे मला असं म्हणायचं की आत्ताची जी प्रभाग रचना झालेली आहे, तर सत्ताधाऱ्यांमधील घटक पक्षांनी देखील आणि विरोधकांनी देखील आता असे आरोप केलेले आहेत की ही प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांनाच किंवा एका विशिष्ट पक्षाला दार्जिनी आहे आणि आमच्यासाठी वेड्यावाकड्या प्रभागांची तोडफोड करून आमची कोंडी झालेली आहे. त्यामुळे आता काही पक्ष कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत किंवा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. तर यामुळे असं काही होऊ शकतं का की याचा प्रभाव, या प्रभाग रचनेचा प्रभाव निवडणुकांवर पडू शकतो आणि भविष्यात जी इतक्या वर्षांनी निवडणूक लागलेली आहे ती देखील आणखी पुढे जाण्याची शक्यता? प्रभाग रचनेवरचे आक्षेप जे आहेत ते मला असं वाटतं की महापालिका आयुक्त पातळीवरच त्याची उत्तर दिले जातील आणि त्याच्यामुळे निवडणूक थांबेल किंवा प्रभाग रचनेवरच्या आक्षेपांमुळे न्यायालय निवडणूक थांबवेल असं काही आत्ता दिसत नाही. कारण त्या सर्व नियम जे आहेत त्यांच्या आहे काही नुसतं भौगोलिक सलगता हा एक आपण नियम मानतो, पण अजूनही काही गोष्टी असतात की त्या काही वेळेला त्या वापरतात, काही वेळेला ह्या वापरतात, असं अनेक वापरून ते त्यांनी वॉर्ड केलेले असतात किंवा प्रभाग केलेले असतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की फार ते न्यायालयात त्याच्यावरचे आक्षेप टिकतील आणि निवडणूक प्रक्रियेला थांबवली जाईल किंवा न्यायालय असं सांगेल ही प्रभाग रचना अयोग्य झालेली म्हणून ती थांबवा, असं काही होणार. नक्कीच. साधारण 4.5 वर्ष प्रशासक राज या पुणे महापालिकेवर होतं. नगरसेवक कुठे आहेत असा प्रश्न नागरिकांना तर पडलाच होता. मी तर म्हणेन याही पुढे जाऊन की आणखी 1-2-4 वर्ष लांबल्या तर नगरसेवकांना पुणे महापालिकेची इमारत कुठं आहे हे देखील नव्यानं दाखवायला लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. पण सुदैवानं का होईना निवडणुकांचं घोडं गंगेत नाहलं ते प्रारूप प्रभाग रचनेच्या रूपानं. पण तरी देखील या प्रभाग रचना जी झालेली आहे त्याच्यावर देखील आता हरकती आणि आक्षेप घेण्यास सुरुवात झालेली आहे. काही पक्ष कोर्टात जाण्याच्या तयारी आहेत, काही निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची तयारीत आहेत. पण आता हे आक्षेप टिकणार का, निवडणूक लांबणीवर जाणार का, तर कदाचित आत्ताचं चित्र पाहता तरी या अनुषंगानं असं वाटत नाही की असं काही घडेल. त्यामुळं या पुण्यामध्ये पुणेकरांना नक्कीच 9.5 वर्षांनी का होईना पण आपल्या बोटाला पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाची शाई लावण्याची संधी आहे आणि ती लवकरच मिळो आणि पुण्यात विकास घडो. खरं तर प्रभाग रचना ही शहर विकासासाठी असते, पण ती आता सत्तेसाठी असते असंच चित्र कदाचित यातून दिसतं. आणि अभ्यास प्रकल्प अहवाल हेच सांगतो की या सगळ्यांमध्ये मतदारांना कधीच गृहीत धरलं जात नाही. गृहीत धरलं जातं ते फक्त पक्ष आणि त्यांचं हित. धन्यवाद सर. आम्ही तुम्हाला या ठिकाणी यासाठीच बोलावलं होतं की तुम्ही जी काही केस स्टडी त्याच्यावर जे मार्गदर्शन केलं, म्हणजे मी आभार मानतो, धन्यवाद देतो सगळ्या द युनिक फाउंडेशनला, ज्यांनी या सगळ्या अभ्यासकांनी हे सगळं उत्तमरित्या केस स्टडी केला आणि तुम्ही त्यांना गायडन्स केलात आणि तुमची मतं या ठिकाणी मांडलीत. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.